कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा पहिला टप्पा या ठिकाणी पोखराचा पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याची या ठिकाणी प्रत्यक्षात सुरुवात आपण करतोय। आणि या पोखराच्या धर्तीवर या सभागृहातल्या अनेक सन्मानित सदस्यांची मागणी आहे की आमच्या मतदारसंघातल्या गावांचा समावेश या पोखराच्या योजनेसाठी या ठिकाणी करण्यात यावा, अशा प्रकारची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो इश्यू आहे अध्यक्ष महोदय, तो या सन्माननीय शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या संदर्भामध्ये खूपच या ठिकाणी मुद्दा गाजवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं खूपच तक्रारी या पीक विम्याच्या संदर्भात आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भात शासन काहीतरी पुनर्विचार या ठिकाणी करून पीक विम्याच्या या ठिकाणी योजनेला नव्याने काहीतरी आकार देण्याची आवश्यकता आहे। आणि दुसरी गोष्ट, एका बाजूला आपण पीक विम्याचा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्यांना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण ज्या ठिकाणी जो निधी द्यायला हवाय तो या ठिकाणी आपण देऊ शकलो नाही आणि म्हणून राज्य सरकार गांभीर्याने विचार करते की पोखराच्या धर्तीवर अशा प्रकारची एक नवीन योजना राज्य सरकारची काही करता येईल का आणि 4-5 हजार कोटी रुपये दर वर्षाला बाजूला काढून 25,000 कोटी रुपये 5 वर्षामध्ये शेतीच्या भांडवली खर्चावरती आधारित आपल्याला काही प्रकल्प राबवता येतील का, हा विचार सरकार गांभीर्याने या ठिकाणी करते। त्यामुळे पीक विम्यामध्ये सुधारणा करावी लागेल, शिवाय शेतकऱ्यांचा भांडवली खर्चावर त्या ठिकाणी विचार करावा लागेल। त्या दृष्टिकोनातून सरकार गांभीर्याने विचार करते, कारण आजच्या विमा योजनेमध्ये जवळपास 4 लाख अर्ज या ठिकाणी नामंजूर करण्यात आले। त्यामुळे अनेक पेपरला बातम्या आहेत, आमच्या आमदारांना त्रास होतोय, सारखी जनता त्यांच्या पाठीमागे लागते। इथं सगळे बसलेले आमदार मंत्री सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये हाच प्रश्न आहे की आम्हाला विमा या ठिकाणी पैसे कधी मिळणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर हे विम्याचे पैसे या मार्च एंडच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांना त्यांचे विम्याचे पैसे त्यांच्या नावावर कसे जातील तो प्रयत्न या ठिकाणी सरकार करणार आहे आणि पुढच्या काळामध्ये सुटसुटीत आणि अतिशय चांगली योजना आणून आणि शेतकऱ्यांना आश्वासित करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो या सभागृहाला की ज्यांनी काही या ठिकाणी प्रस्ताव किंवा या सूचना केल्या असतील त्या प्रस्ताव आणि सूचनाचं अवलोकन करून त्यामध्ये त्याचा समावेश करण्यात येईल आणि चांगल्या प्रकारचं धोरण या ठिकाणी राबवण्यात येईल। अध्यक्ष महोदय, ही माझी या ठिकाणची सभागृहाला विनंती। अध्यक्ष महोदय।